महाराष्ट्राचं आराध्य दैवत, सामाजिक उत्थानाचं काम रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्या छत्रपती शिवरायांना या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना आणि ज्या सोन्याच्या जेजुरीमध्ये मी उभा आहे त्या जेजुरीचं संवर्धन करणार आहे. उत्तरेमधली एक लढाई जिंकल्यानंतर पहिल्यांदा मला मल्हारी मार्तंडाला भेटायला जायचंय अशी भावना असणाऱ्या फळकरांच्या सर्व राजा सरदारांना, मग महात्मा बसवेश्वर आहे, संत गाडगे बाबा आहे, ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक या जेजुरी गडावर केला, ते नरवीर राजा उमाजी नाईक आहे. तुमच्या आमच्यामध्ये जन्माला आलेली सर्व माणसं, बहुजनांमध्ये जन्माला आलेली सर्व माणसं, सर्व माणसांना, सर्व प्रेरणा पुरुषांना विनम्र असं अभिवादन करतो. मी बोलणारच आहे. प्रत्येक महामानवाचं नाव आता आपल्या 450 जाती आहेत. नवनाथजी, तुम्ही हा दसरा मेळावा इथे घेतलेले आहात. हा दसरा मेळावा खऱ्या अर्थाने हा बहुजनांचा दसरा मेळावा होतो, कारण या विचार मंचावरती सर्वजण उपस्थित आहेत. ऍडव्होकेट मंगी ससाने साहेब उपस्थित आहेत, बापूरावजी सोनवणकर उपस्थित आहेत, आमचे सहकारी, जुने सहकारी. आज ते इथं विचार मंचावर बघून एवढा कॉन्फिडन्स वाटला आमचा महाराज शिवाजींची हैबत पुरेसा आहे. तुम्ही खरं तर आपण सगळीजण माणसं एकत्र आलो ना या विचार मंचावरती. कुंभार समाज आहे, सगळ्या माणसं समाजाची, गडशी आहे, वैदू आहे, इतरांची नावं घ्यावी. महाराष्ट्रातील, मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगतो, महाराष्ट्रातील माळी साळी कोळी तेली हक्कर दर्गर सक्कर वगैरे लोणारी परी गुरव घरशी नावी चुबार लोहार कुंभार बेरड बेडल रामोशी बडार बेलदार, किती माणसांची नावं घ्यायची. 450 जाती, 450 जाती क्लास वाईज मी बोलू शकतो. मंगेशजी बोलू त्याला तर सांगेलच, पण विजयंती अ मध्ये कोण येतं, विजयंती ब मध्ये कोण येतं, विजयंती क मध्ये कोण येतं, ड मध्ये कोण येतं, एसपीसी मध्ये कोण येतं, हे सगळं मंगेशजी या आरक्षणाच्या माध्यमातून या सगळ्या जाती तुम्ही आम्ही कळून काय. मगाशी महाराज तुम्ही सांगितलं हा अजगर आहे, पण हा अजगर सुस्त आहे. मी चांगलं उदाहरण देईन, हा जगन्नाथाचा रथ आहे. हा जगन्नाथाचा रथ, हा जगन्नाथाचा रथ जो माणूस ओढेल, जागचा हलवेल, त्या दिवशी या जगन्नाथाच्या रथाच्या चाकाखाली जी जी येतील ती चाकाखाली जातील आणि जी जी दोरखंडाला हात लावतील ते पुण्यवान ठरतील. मग आता या जगन्नाथाच्या रथाला हात लावायचा का चाकाखाली यायचं? मग चाकाखाली कोण कोण महाराज? चाकाखाली इथल्या अनेक घड्या येतील, अनेक वतनदार येतील, अनेक जागीरदार येतील, आताच्या काळात आमदार येतील, खासदार येतील, वतनदार येतील, कारखानदार येतील. आज आम्ही खरं तर जेजुरी गावावरती, जेजुरीच्या या पवित्र नगरीमध्ये हा बहुजनांचा दसरा मेळावा होतो. महाराष्ट्रामध्ये अनेक मेळावे होतात. आता संख्या कमी आहे, पण जबाबदार माणसं आहेत, जबाबदार माणसं. आता मला खूप तामातामाला बोलायचं, हा माणसंच माझी विद्यार्थी आहेत, मला संवाद साधायचा. आता आरडून बोलायचं. आज या ठिकाणी तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलेले आहात. एका बाजूला या खंडेरायाचं थोडक्यात एअरपोर्टचा अर्थ महाराजांनी सांगितलं आहे. साहेब, भगवानगडावरचा दसरा मेळावा, पोहरा नवीवरला जमा होणारा बंजारा समाज, माळेगावच्या खंडोबाला येणारे सगळे भटके, सगळी बहुजन माणसं, चौंडीला येणारी माणसं, हरणला येणारी माणसं आणि जेजुरीच्या खंडोबाला येणारी माणसं. खंडोबाच्या यात्रा मला वाटतं वर्षातून 3, 4, 5 यात्रा भरतात. सोमवती अमावस्या म्हणले की वेगळेच, अमुक वेळची जत्रा म्हणले की वेगळेच. या जेजुरीचा खंडोबा म्हणजे मारवाडीचा कुलदैवत.
ब्राह्मणांचं कुलदैवत, लिंगायताचं कुलदैवत, मग धनगराचा, मातंगाचा, बेरेबेडे रामुशाचा. महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं कुलदैवत जर कोणतं असेल, आराध्य दैवत जर कोणतं असेल तर तो म्हणजे जेजुरीचा खंडेराय. आज देशभरामध्ये अनेक तीर्थक्षेत्रांना शेकडो करोड रुपये दिले जात आहेत. आमच्या या जेजुरीच्या खंडोबारायाला सुद्धा शेकडो करोड रुपये आले पाहिजे. पण हे कधी शक्य आहे? तुम्ही ज्यावेळी राजसत्तेमध्ये असाल त्यावेळी. महाराज महात्मा बसवेश्वरांनी जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिल्यांदा लोकशाही कुणी दिली तर त्या महामानवाचं दैवताचं नाव आहे महात्मा बसवेश्वर. मी बोलता बोलता तुम्हाला एका प्रश्नाचा अर्थ विचारला, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. ज्या महात्मा बसवेश्वराचं भस्म आडवं कपाळ भरून आपण लिहितो, त्याच बगारी मार्तंडाचं पिवळा धमक भंडारा घेऊन आम्ही आडवा कपाळाला लावतो. आम्ही समतेचं प्रतीक ज्या महात्मा बसवेश्वरांनी दिलं त्याच भूमीमध्ये जेजुरीच्या खंडेरायाने दिलं. कारण खंडेराया हा महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाचं कुलदैवत आहे. कोण मीच म्हणतं, कोण आख्यायिका म्हणतं, कोण दैवत म्हणतं, कोण इतिहास पुरुष म्हणतं. जेजुरीचा खंडोबा हा महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाच्या नसा आहे. आता मग आज दसरा मेळावा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं बोलावं लागेल. आता मी इतिहासावर बोलणार नाही. मला आताच्या परिस्थितीवर बोलायला आवडेल, तर माझी गोची अशी झाली की इतिहासावर बोलायचं, माझ्या बगारी मार्तंडावर बोलायचं, खांद्यात तलवारीवर बोलायचं, का माणसांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करायची. तर माणसं आज जर इथे एखाद्या अमावस्या असतील तर माणसं किती आले असतील जेजुरीमध्ये? एक अमावशी बोलतो मी, यात्रा तर बोलतच नाही. या महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमच्या जत्रा लाखांच्या भरतात. मग ती आरेवाडीच्या बिरोबाची असो किंवा आमच्या वीरची असो किंवा बाबीरबुवाची असो, जत्रा लाखांच्या भरतात. पण बहुजनांची जत्रा जोपर्यंत आझाद मैदानावरती, जोपर्यंत शिवाजी पार्क वरती तुमच्या आमच्या हक्क अधिकाराची जत्रा जोपर्यंत भरणार नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला कोणीही मोजणार नाही. बघा, काल परवा आमचा सहकारी थोर विचारवंत प्रकांड पंडित, शिक्षणाच्या 5-50 डिग्र्या घेतलेला म्हणून जरांगे काय बोलला नाही का काल परवा, असली हवं करून. आता मी माझ्या जेजुरी गावामध्ये उभा आहे, मला त्या हवं तुम्हाला दाखवायची नाही. तो म्हणा आम्ही मोजित नाही, म्हणा मोजित नाही. तुम्ही ज्या दिवशी आम्हाला मोजल ना त्या दिवशी तुम्ही वाहून जाणार, वाहून. गावातला एक सरपंच सुद्धा तुमचा व्हायचा नाही, एक सरपंच. कारण महात्मा ज्योतिराव फुले आम्हाला कळले नाही. नवनाथजी महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, येईल लाईट येईल, काळजी करू नका, येईल 1 मिनिटातच येईल. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून सगळं का झाल्या अवघा. तुमच्या आमच्यावरती ही वेळ का आली? सत्य वाचून सगळं का झाल्या अवघा. शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय म्हणायचे? आता हे म्हणा तुम्ही, हे तर आम्ही वाचलंय, आम्ही ऐकलंय, या विश्वविचारात बोललोय, पण ते प्रत्यक्षात कधी येणार? विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त खचले, काय वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. कधी लोक महात्मा ज्योतिराव फुले तुम्हाला, ज्या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले कळतील ना, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. या भारत देशाला स्वातंत्र्य द्यायचं होतं. इंग्रजांचं राज्य या देशावरती होतं. महाराज इथे संस्थानिक म्हणजे आताचे आमदार, खासदार, जागीरदार, वतनदार, कारखानदार, दरकदार आहेत ना, या सगळ्यांचे पूर्वज संस्थानिक ज्यांनी 400-500 वर्षाचं लिटरेचर या महाराष्ट्रामध्ये डॉमिनंट एकात करून राज्यकर्ते जमा करून इतक्या बहुजनांवरती ज्या लोकांनी शोषण केलं, त्यांचे वारस किंवा त्यांचे पूर्वज इंग्रजांना काय मागत होते माहितीये का महाराज?
इंग्रजांना मानत होते आमची गडी टिकली पाहिजे, आमचा किल्ला टिकला पाहिजे, आमचं वतन टिकलं पाहिजे, आमचा राज्याभिषेक सोहळा टिकला पाहिजे, आम्हाला छत्रपती म्हटलं जातं, हे छत्रपती पद आम्हाला. अरे छत्रपती कुणाला म्हटलं गेलं? छत्रपती राजा शिवाजीला म्हटलं गेलं. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती म्हटलं गेलं. ज्यावेळी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती म्हटलं जात होतं, त्यावेळी हे छत्रपती पद दुसरं कुणाला लावलं जात होतं का? त्या शब्दाचा आव आणि आदर किती मोठा आहे. ज्या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी 11 पगड जातीच्या माणसांनी जीवाची कुर्बानी केली. जेव्हा महाले, शिवा काशी, बेहेरजी नाईक, किती माणसांची, तानाजी मालुसरे, आता सगळी माणसं सांगायची म्हटलं तर हिरोजी इंदलकर, किती किती माणसांची नावं सांगायची. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पडळकर साहेब जिव्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे जे तोरण बांधलं, त्या तोरणा किल्ल्यावरती, तो तोरणा किल्ला कोणाचा होता? धनोजी धनगर नावाच्या दोन्ही धनगराचा तो किल्ला होता. त्याचा तो टक्का कोणाला दिला जायचा? बादशाला, आदिलशहाला दिला जायचा. त्याचा टॅक्स आत्ताच्या भाषेमध्ये धनोजी धनगर म्हणला छत्रपती शिवाजी महाराजांना. आता ही इतिहासात नाही, इतिहासाच्या पानावर तुम्हाला ते बघायला मिळणार नाही. आपला इतिहासच लिहिलेला नाही. इतिहास वाचायचं म्हणलं की 200, 300, 400 वर्षापूर्वीचा. पण त्याच्या अगोदर खंडोबा म्हणजे कोण, विरोबा म्हणजे कोण, धुळोबा म्हणजे कोण, बाबाला सगळे दैवत धुळोबा, खंडोबा, विरोबा, मसोबा कोण आहे? ही कोण आहे? ज्यावेळी लिहायचा शोध लागला नव्हता, ज्यावेळी संसाधनं नव्हती, त्यावेळी दैवताच्या रूपानं जिथल्या गावावरती आदिराज्य गाजवणारी माणसं कोण होती? आता महाराज इतिहासावर बोलावं का, कशावर बोलावं, मानवीय क्षेत्रावर बोलावं, आरक्षणावर बोलावं का, राजकारणावर बोलावं का, समाजकारणावर बोलावं का, शिक्षणावर बोलावं, कशावर बोलावं? या महाराष्ट्रामधल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, आपला इतिहास गजबजला आहे, आपला इतिहास खूप मोठा आहे. मला इथे येण्याच्या अगोदर मला काही लोकांनी सांगितलं की जेजुरी मधलं होळकरांचं चिंचेचं बन कुठं आहे, होळकरांच्या इस्टेटी कुठं आहे. माझ्यावरती नेहमी सगळे साहेब माझ्यावरती आरोप केला जातो की लक्ष्मण हाके नेहमी पवार कुटुंबियावरती टीका करतो. होळकरांच्या या संस्थांच्या सगळ्या जमिनी, वतनांच्या जमिनी फक्त जेजुरी पुरता विचार करायचा झाला तर शरदचंद्रजी पवारांचे मानस पुत्र विजयराव कोलतेंच्या संस्थेला हडप केल्या. आता चिंचेचा तलाव तेवढा शिल्लक आहे, होळकरांचा वाडा तेवढा शिल्लक आहे आणि जेजुरी गडावरचं फक्त त्या गडाच्या आतमधलं तेवढं शिल्लक आहे. बाकी सगळं आणि कोण आणि कुणाच्या जोरावर? ज्या माणसांना तुम्ही आम्ही आमदार खासदार केलं, ज्या माणसांना तुम्ही मुख्यमंत्री केलं, ज्या माझ्या बारामती परिसरामधल्या लोकांनी, अरे तुमची आमची सोन्यासारखी माणसं, एज्युकेटेड माणसं घरी बसवली, ज्यांची तरी तुम्ही आम्ही नेहमी उचलली, त्या माणसांनी तुमच्या जमिनी लाटल्या, तुमचे हक्काधिकार लाटले, महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या स्वतःच्या कबरेला ठेवल्या. त्या माणसांनी तुमचं आमचं आज म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवलं. ओबीसीचं आरक्षण संपवलं. मिळालं कधी महाराज? 93-94 आणि गेलो कधी? 2004 ला चालू 2004 ला खऱ्या अर्थानं हे आरक्षण गेलं. कधी गेलं मंगेशजी? 2004 ला हे आरक्षण गेलं. कसं गेलं 2004 ला? नवनाथजी, एक दलिताचा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये झाला, सुशील कुमार शिंदे नावाचा. अरे सुशील कुमार शिंदे नावाचा मुख्यमंत्री झाला म्हणून आपल्या विधानसभेचा मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला? तर स्वर्गीय आनंदराव देवकर यांनी दिला.
एक दलिताचा मुख्यमंत्री होतोय, आपली जागा रिकामी करून दिली, तिथं सुशील कुमार शिंदे निवडून आले, मग सुशील कुमार शिंदेची जागा रिकामी झाली खासदारकीची. सुशील कुमार म्हणजे आम्ही तुम्हाला खासदार बनवू. 2-4 महिन्यात लोकसभेची निवडणूक झाली. आनंदराव देवकाते अधिकृत काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार. भाजपचा एकही सरपंच त्या भागात सोलापूर जिल्ह्यात नव्हता. त्या आनंदराव देवकातेंचा पराभव कुणी केला तर प्रतापसिंह मोहिते पाटील नावाच्या माणसानं शरद पवारांच्या सांगण्यावरनं कुणी पराभव केला. आता हे का सांगतो मी, तर त्याच सुशील कुमार शिंदेनी 2004 साली ओबीसी आरक्षण संपवण्याचा GR काढला की जो मराठा कुणबी आणि कुणबी मराठा एकच मानण्यात यावे आणि तिथं खरा घात झाला. काय झाला मंगेश ससाणे साहेब की कुणबी आणि मराठा एक समजण्यात यावे किंवा कुणबी आणि मराठा एकत्र शब्द आला तर त्याला कुणबी ठरवण्यात यावं की, आणि मग त्या एका GR महाराष्ट्रामध्ये अनेक सर्टिफिकेट कुणबींची काढली गेली. आजपर्यंत अनधिकृतरित्या काढली जात होती. आता काल परवा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारनं जो GR काढला तो GR हा अधिकृत कुणबीकरणाद्वारे मराठा समाजाचं ओबीसी मधलं समावेशाचं ते पत्र आहे. हा काळा GR आहे, हा काळा कायदा आहे. आता ऐतिहासिक भाषेत बोलायचं म्हटलं, ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांना, ज्या भारतीय मनाची काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, आपण इथं सामाजिक न्यायाच्या भूमिकेसाठी बोलतोय. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जाती ठामपणानं उभ्या राहिल्या, आमच्या वाड्यावरती, आमच्या वस्त्यावरती, आमच्या तांड्यावरती, आमच्या तालुक्याच्या घरामध्ये ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ओबीसी आमचा DNA, त्याच पक्षाच्या सत्तेमध्ये त्यांना एवढं लीन व्हावं लागलं, एवढं आर्थिक व्हावं लागलं, एवढं लोटांगण घालावं लागलं की त्यांनी एक GR काढला आणि मराठा समाजाच्या ओबीसी मधल्या आरक्षणाच्या समावेशाला एक प्रेमपत्र माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहीनं 34 नापास माणसाच्या सांगण्यावरनं आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. आता काही माणसं म्हणतात की आरक्षण कसं संपलं सर, कुठं संपलं सर, आपल्याला मिळतंय तर मग त्यांनाही मिळलं पाहिजे, मायाला मिळतंय तर त्यांनाही मिळलं पाहिजे, धनगराला मिळतंय तर त्यांनाही मिळलं पाहिजे, वंजाराला मिळतंय बंजाराला मिळतंय तर त्यांनाही मिळलं पाहिजे. एक पवार नावाचा एक मंत्री मुंबईमधला त्या कार्यक्रमाचा संयोजक काय वीरेंद्र पवार, मंगेची टीव्ही चॅनलवरती बोलत होतो, लोकांनी समजलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे. जिबियांना तो पवार काय बोलला माहितीये का, टीव्ही चॅनलवर का जाहीररित्या त्यावेळी ते अभ्यासक होते, कोकाटे, अजून कोणती मंडळी, भानुसे, कोकाटे, स्वतःला विचारवंत समजणारी माणसं. तो काय बोलला माहितीये का पवार, म्हणला मी एक संस्था बघितली म्हणला मुंबईमध्ये आणि क्षत्रिय धनगर समाज असं त्या संस्थेनं लिहिलंय म्हणला. मग होळकर मला दिल्लीवरती गेले होते म्हणला, मग फेरडवाई नव्हते का, होळकर क्षत्रिय नव्हते का, आणि मग धनगराला आरक्षण मिळतंय तर मग आम्हाला का मिळत नाही. आता इथं तुम्ही सगळी जबाबदार माणसं आहात म्हणून मला या गोष्टी सांगाव्या लागतात. धनगराला काय बोलला, तुम्ही क्षत्रिय होता तर मग तुम्ही पण आमच्याप्रमाणेच ना, तर मग तुम्हाला मिळते आणि आम्हाला का नाही. याच्यावर उत्तर असं आहे नमाची, मला वाटतं या जेजुरीचे माजी नगराध्यक्ष कुमार साहेब उपस्थित, त्याच्यावरती उत्तर असं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जीवाची कुर्बानी देणारे जीवा महाले, शिवा काशीद, बेहरजी नाईक, हिरोजी इंदलकर, तानाजी मालुसरे ही माणसं लढवय्या होती. या माणसाने तलवार चालवली, या माणसाने शिवाजी महाराजांसाठी जीवाची कुर्बानी दिली. त्या या सगळ्या साताऱ्यांना आज शिवाजी महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर शिवाजी महाराजांना मावळा म्हणत होते. मग हे क्षत्रिय होते का, कोण होते? आता यांच्या भाषेमध्ये कोण होते? क्षत्रिय होते ना, होते की नाही? तानाजी मालुसरे क्षत्रिय होते की नाही? बेहरजी नाईक क्षत्रिय होते की नाही? जीवा महाले, शिवा काशीद क्षत्रिय होते की नाही? होते की नाही? मग आता महाराज जीवा महालेच्या वारसदारांना जर
दाखला काढायचा म्हणलं तर हिंदू नाही. होळकरांच्या वारसदारांना जर दाखला काढायचा म्हणलं हिंदू धनगर. जर तानाजी मालुसरेंच्या वारसांना दाखला काढायचा म्हणलं तर हिंदू महादेव कोळी. म्हणजे आमची जात लिहायची वेळ आली तेवढी आमच्या जाती आम्हाला चिकटल्या आणि तुमची जात लिहायची वेळ आली त्यावेळी हिंदू मराठा. हे कसं काय? या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांनी गावच्या पातळापासून गावच्या पॅनल प्रमुखापासून गावच्या सोसायटीच्या प्रमुखापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत या महाराष्ट्रामधला मान सन्मान स्वाभिमान ज्यांनी स्वतःच्या हातामध्ये ठेवला तीच माणसं आज म्हणायला लागले आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो. आम्हाला ओबीसीचं काय? ओबीसी म्हणजे हरी नरके साहेबांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ओबीसी म्हणजे काय? ओबीसी हे नाव नाही, बीसी बॅकवर्ड क्लासेस. बॅकवर्ड क्लासेस म्हणजे काय? मागास वर्ग. हिंदीमध्ये काय? पिछडा वर्ग. मग आता मागास वर्ग म्हणून जर आम्ही बलुते आलुते आणि भटक्यामुक्त जाती जमातीत असू मग आता आमचा जरंगे पाटील म्हणतो आम्ही मागास झालो, आम्ही मागास झालो, आमची गरिबी आली, आमची पोरं रस्त्यावर आली, आता मी तुम्हाला नोकरी देणार, आता आपल्या लेकरा बाळांचं काही खरं नाही, आता आपल्या लेकरा बाळांना सत्तेत बसवायचंय. अरे जरंगे पाटील गावगाड्यामधल्या बलुत्या तालुक्यांना भटक्यामुक्त जाती जमातींना आरक्षणाचं एक बेसिक तत्व आहे. प्रत्येक सांगतो आपली भाषेमध्ये साध्या भाषेमध्ये सांगतो. मुख्यमंत्री महोदय आमच्या हरिनरके साहेबांच्या भाषेत कोणाला सांगायचं म्हटलं तर आमच्या संविधानाचं तत्व हे आहे की आरक्षण हा गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी दिलं गेलं आहे. जर गरिबी हटावचा प्रोग्राम असता तर माझ्या एससी आणि एसटी बांधवावरती आजही झोपडपट्ट्यामध्ये राहायची वेळ आली नसती. आजही जंगलामधल्या आदिवासी बांधवांना पक्क घर भेटलेलं नाही. आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. ज्या गावगाड्यामधल्या लोकांना गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश इथल्या व्यवस्थेने नाकारला. ज्या गावगाड्यामधल्या बंदुकाला आलुक्याला त्याच्या व्यवसायावर त्याचा सामाजिक दुजाभाव झाला ज्या माणसांच्या बाबतीमध्ये. अरे एखादा कुंभाराचा माणूस असेल 2025 साल आहे, एखादा नाभिकाचा माणूस असेल, एखादा गावगाड्याचा फरकाचा माणूस असेल, आजही ज्या फुले शाहू आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये जन्म घेतला, या देशाला सत्तेचं तत्व दिलं, संविधान दिलं, कायदा दिला, मानवता दिली, बंधुता दिली, त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये नाभिकाला 1 लाख रुपयाची योजना आजपर्यंत इथलं गव्हर्नमेंट देऊ शकलं नाही. माझ्या धोबी परेड समाजाच्या माणसाला 1 लाख 2 लाख रुपयाची योजना आजपर्यंत इथलं सरकार देऊ शकलं नाही. आजपर्यंत कुंभार समाजाच्या माणसाला किती ब्रास रॉयल्टी माफ आहे? कोण आहे का? आपला हे कुठे आहे? गणेश कुठे आहे ना इथं? किती रॉयल्टी माफ आहे? 500 ब्रास. अरे काय उपकार राजा उदार झाला आणि काय 500 ब्रासचा रॉयल्टी माफ. मी खूप अतिशयोक्त म्हणून सांगत नाही बरं का. घरच्यांची काय परिस्थिती सांगतो थोडक्यात. महाराज आमचं भांडवल काय? आमचा एखादा पोरगा इंजिनियर झाला, डिप्लोमा धारक झाला आणि बँकेत कर्ज मागायला गेला तर बँक त्याला पहिल्यांदा तारण मागते. एक भटक्या विमुक्ताचं पोरग बँकेमध्ये कर्ज मागायला गेलं, त्याला तारण विचारलं, त्या पोराने तारण काय सांगितलं? पोरग शिकलंय, डिस्टिंक्शन मिळवले, मार्क्स चांगले मिळवले, म्हणला आड मेड आणि 12 फुट. कळलं का गावाकडच्या माणसांना? आड मेड आणि 12 फुट. भटक्या विमुक्ताच्या पोराकडे तारण काय होतं बँकेत द्यायला? आड म्हणजे त्या पालाचं आड, मेड म्हणजे इकडे एक मेडी आणि तिकडे एक मेडी, आड 2 मेडी आणि 12 फुट हे माझ्याकडे तारण आहे. आणि हे तारण सस्टेन कसं आहे? उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल. 10 ते 12 दिवसाच्या पलीकडे आजही आम्हाला गावच्या
एखाद्या गावामध्ये 12 दिवसाच्या पलीकडे राहण्याचं परवानगी नाही. आता तुम्ही म्हणाल काय बोलतोय, कसं बोलतोय, हे झालं वाक्याचं, हे झालं करून द्या त्याचं. ही माणसं सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. मग आता तुमच्यामध्ये भांडण लावून जातो. माणूस म्हणतो मला मी खाल्लं, धडधड मी खाल्लं, वजर मी खाल्लं, वजर मी खाल्लं, मायक्रो घटकापर्यंत पोहोचूच दिला नाही. माझ्या इकडं बोलून आलोच्यामध्ये सगळी माणसं इथं उपस्थित आहेत. मला यांना जबाबदारीने सांगायचं आहे, नमाजजी तुम्ही माणसांनी पुढे येऊन पर्याय दिला नाही म्हणून या माणसांना अशी भाषा सुचते. अरे गावाला बोलता मायक्रो घटक आहे म्हणून त्याला न मिळाला आजपर्यंत बेरड रामोशाचा एकही आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत अथवा विधान परिषदेत गेला नाही. आजही बेलदार वडा समाजाचा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेत विधान परिषदेत गेला नाही. पण आजही देशाच्या लोकसभेमध्ये दलिताचा एक खासदार जाऊ शकला नाही. आता गावातला कुंभार, गावातला परीट, गावातला डोंगरी त्याला वाटू शकतं मंगेजी आमच्या गावात एक घर आहे, आमचा कसा आमदार होईल, आमचा नाही झाला. पण गावच्या गाव धनगराचे जिव्यांना गावच्या गाव धनगराचे एकही लोकसभेमध्ये आणि तुम्हाला काय पाहिजे एसटी त्या संसदेमध्ये अरे त्या सुभेदार बल्लाभाऊ होळकरांनी दिल्लीच्या तख्तावरती 3 राजांना बसवलं, 3 बादशाहांना. जे रायसीना हिल्स आहे, जे संसद भवन आहे, जे राष्ट्रपती भवन आहे, ते कोणाच्या जागेवर माहिती आहे? ते होळकरांच्या जागेवर आहे. आणि ते संसद भवन नवनाथजी तुमचा आमचा हा संकल्प असला पाहिजे. त्या देशाची लोकसभा वाट बघते की मल्हारराव होळकरांचा एखादा वारस महाराष्ट्रामधनं देशाच्या संसदेमध्ये निवडून कधी येतोय, कधी येतोय, कधी येतोय. कसं काय माझ्या ताकदवर, माझ्या ताकदवर, माझं आरक्षण. प्रवर्गाची लढाई कुणी लढायची? गावाला एकट्या पलीच्या आरोग्याच्या एखाद्या माणसाला तुम्ही हे विचारू नका की तू पहिल्यांदा चल पुढं. नाही ना, तो गावात एक घर आहे, तो जर ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला लागला तर त्याचं पहिल्यांदा गावात घर काढलं जाईल. त्याच्या मनामध्ये जोपर्यंत तुम्ही विश्वास निर्माण करणार नाही की आम्ही ओबीसी म्हणून एक आहोत, ओबीसीच्या एका बांधवावर जर अन्याय होत असेल तर गावगाड्यातले सगळे आम्ही ओबीसी म्हणून त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. हा विश्वास कधी निर्माण होईल? गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना एकत्रित करून तुम्हाला आम्हाला सगळ्या लोकांना पुढे घेऊन जावं लागेल. हे बलुत्याचं आरोग्याचं आरक्षण आहे. बस देवेंद्रजी फडणवीस साहेब मला तुम्ही एक सांगा, ठीक आहे, मनोज जरांगेच्या सांगण्यावर तुम्ही ओबीसी मध्ये आज मराठा बांधवांना सामील केलंय. एकही माईचा लाल तुम्ही ज्यांना आमदार केलं, तुम्ही ज्यांना खासदार केलं, तुम्ही ज्यांना मंत्रिपदावर पोहोचवलं, एकही माईचा लाल या सरकारच्या विरोधामध्ये बोलायला तयार नाही. आमचे भुजबळ साहेब किती बोलतील, किती संघर्ष करावा त्यांनी, एकही आमदार बोलायला तयार नाही. अरे जर मराठा बांधव जर ओबीसी मध्ये आला आणि जर उद्या एखादा सरपंच पद ओबीसी साठी राखीव लागलं तर आमचा एखादा कुंभार, आमचा एखादा सुतार, आमचा एखादा लोहार माणूस त्याच्या स्पर्धेमध्ये टिकेल? पोलीस भरती निघाली, एमपीएससीची एक्झाम आहे, मी जबाबदारीने बोलतोय. एमपीएससी आणि मिलिटरीच्या पोलीस भरतीचं सोडून द्या. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अजितदादा पवार उगाच नाव नाही घेत मी तुमचं. अजितदादा पवारांच्या कमरेला तिजोरीच्या चाव्या आहेत. महाज्योतीला पैसे देत नाही. मंगेची ससाने आणि आम्ही गिरगावच्या समुद्रामध्ये उड्या टाकल्या. अरे नाही ऐकलं अजितदादा पवारांनी. आपल्या जातीच्या साथीच्या पोरांना मात्र त्यांच्या अकाउंटला 10 लाख रुपये जमा केले. पण महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसीच्या पोरांनी 4-5 आंदोलनं केली. आम्ही समुद्रात उड्या मारल्या. पण याच महाजातीयवादी अजितदादा पवारांनी या ओबीसीच्या पोरांच्या स्कॉलरशिपला पैसे दिले नाही. म्हणजे तुम्ही गेलात साथीच्या बिल्डिंग समोर ब्रह्म महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सिम्बायोसिस कॉलेजच्या मध्ये एखाद्या शेअर मार्केटच्या बिल्डिंगला लाजवेल
अशी साथीची इमारत अजितदादा पवारांनी पुण्याच्या सिम्बायसिस कॉलेज शेजारी उभी केली. पण ओबीसीच्या पोरांच्या नावानं जी महाज्योती निर्माण झाली त्या महाज्योतीला 1000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस सुद्धा अजितदादा पवारांनी आम्हाला दिलं नाही. तुमच्या पोरांना जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह नाही. तुमच्या पोरींना शिक्षणामध्ये नोकऱ्यासाठी स्कॉलरशिप स्पेशल मिळत नाही. हे सरकार येण्या अगोदर 20 महामंडळ जाहीर झाली. आज मला वाटतंय सत्तेमध्ये येऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. आजही या बलुतेदारांच्या महामंडळाला अध्यक्ष या सरकारकडे मिळाला नाही. बजेट मिळायचं लांब. महाराष्ट्राचं साहेब जिल्ह्यांना तुम्ही कायदा जाणणारी माणसं आहात. महाराष्ट्राचं या वर्षीचं बजेट जे 7 लाख करोडच्या आसपास आहे. काय कमी जास्त असं तुम्ही सांभाळून घ्या ना. 7 लाख करोडच्या आसपास आहे. त्या 7 लाख करोड पैकी ध्यान देऊन ऐकायचं सगळ्यांनी. 7 लाख करोड पैकी म्हणजे 100% पैकी धर्म आपण 7 लाख करोड पैकी अर्ध्या लोकसंख्येला माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अर्ध्या लोकसंख्येला किती बजेटरी तरतूद आहे? 60% लोकांना किती पाहिजे? आता तुम्हीच मला सांगा. 60% लोकांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी, स्कॉलरशिपसाठी, शिक्षणासाठी तुमच्या महामंडळांना बजेटच्या माध्यमातून, तुमच्या आश्रमशाळांना आंदोलनाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या 60% ओबीसी, भटक्या जाती जमाती एसबीसीच्या लोकांना किती बजेट मिळायला पाहिजे? ते 7 लाख करोड बाजूला ठेवा. 100% पैकी किती मिळायला पाहिजे? कधी किती 7% काय बोलताय? किती मिळायला पाहिजे? दोनाची किती मिळायला पाहिजे? अरे जाऊ द्या 25%. म्हणजे पत्रकार बांधव आहेत की 25%. बरं 10%. बरं 5%. कुमार साहेब कुठे आहेत? हात वर करा. नगराध्यक्ष साहेब 5%. बरं 2%. नाही. आजपर्यंतचा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये जे या महाराष्ट्रामध्ये बजेट सादर होतं त्या बजेटमध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं, 11 पगड जातीच्या नावानं ज्यांनी राज्यकर्ते जमात म्हणून इथं काम केलं त्या माणसाने इथल्या ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या प्रश्नासाठी 1% पुढे बजेटरी तरतूद केली नाही. हे 1% परत कशाचं ते पोलीस का सांगतो. 1% आश्रमशाळांची अनुदान, तिकुणाची भटक्यांची, विजयंतीच्या स्कॉलरशिप, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळीमेंढी महामंडळाला 5-10 कोटी. किती? 5-10 कोटी प्रशासकीय खर्चावर खर्च होतात. त्या डिझेलला, त्या महामंडळाच्या अध्यक्षाच्या गाडीच्या डिझेलला पैसे मिळत नाही. जाहिरात तर सोडा, लय लांबची गोष्ट. आलातच नाही तर पोह्यातून येणार. मी ज्या बारामतीच्या बॅकग्राऊंडवरून बोलतोय, मी ज्या पवारांवरती टीका केली, मगाशी मला कोणीतरी सांगितलं की फळकरांच्या जमिनी तिथल्या लाटल्या कोणी, भूखंड माफिया कोण आहे ते सांगायची गरज नाही. अरे रयत शिक्षण संस्था ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी शोषिताच्या, वंचिताच्या, पीडिताच्या, दीनदलिताच्या घरामध्ये शेवटच्या घटकामध्ये माझ्या शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक जैन समाजाचा माणूस, उच्चवर्णीयाचा माणूस दीनदलिताच्या घरामध्ये शिक्षणाची गंगा घेऊन जात होता. त्या माणसाची संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था. त्या रयत शिक्षण संस्थेचा बायलॉज असा होता की रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जोही कोणी असेल तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असेल. जिल्ह्यांना तुमच्या बारामतीच्या पवारांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेच्या बायलॉज मध्ये काढाकोड केली आणि रयत शिक्षण संस्थेचे हयात अध्यक्ष कोण झाले तर शरदचंद्रजी पवार. वाईट वाटतं मला या वयात त्यांच्यावर टीका करायला. पण आता टीका कुणावर करायची? कुणावर करायची टीका? जाचकावर करायची, शितोळेवर करायची, कुणावर करायची? हा
जे सत्तेवर बसले त्याच्यावर करावं लागेल ना, कारण तुम्ही लढाईचं विसरून गेला, तुम्ही ओबीसी बांधवांना एकत्र करायचं विसरून गेला, तुम्ही पंक्तीला बसून माझ्या तत्वावर माझे नावाचे नाही, पंक्तीला बसलोय तर पंक्तीमध्ये शेवटच्या घटकापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुग्रास असा स्वयंपाक बनवलाय. तो स्वयंपाकाला आपण पंक्तीला बसतो गावात, जोपर्यंत शेवटच्या माणसाच्या ताटामध्ये जोपर्यंत वाढप्या पोचत नाही तोपर्यंत आपण जय हरी विठ्ठल म्हणत नाही. हे तुमच्या आमच्या महाराष्ट्राचं वैभव आहे. अरे पण या पवार पाटील देशमुख मंडळींनी मत मागायची वेळ आली, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, मत मागायची वेळ आली आणि तुम्ही आम्ही गुलामी रक्त पिली, तुम्ही होळकर विसरले, तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले विसरले, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विसरले आणि तुम्ही दादा अंतर पोत्यावर बसले होते, दादा अंतर वालगाला अंतर आणि खाली पोत्यावर बसून जेवून गेलं. साहेब अंतर आणि मला कारखान्याचं काय केलं, चेअरमन नाही का, संचालक केलं, संचालक केलं. काय गुलामी, किती गुलामी. तुम्हाला काय तुमच्या हातात दिले, आम्हाला आरक्षण द्या आणि आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला आरक्षण द्या आणि आम्हाला आरक्षण द्या. तुम्ही 50-60% आहात, तुम्ही मायक्रो नाही, तुम्ही मेजर आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीची संघटना करता आली असती ना. बाबासाहेबांनी क्लास निर्माण केले, क्लास, ओबीसी, एससी, एसटी, बीजेएमटी. का हो, बाबासाहेबांना जातीच्या संघटना निर्माण करता आल्या नसतात का? आणि बाबासाहेबांना स्वतःच्या जातीपुरतं काही करता आलं असतं का नसतं का हो? 18 जातीच्या हिताची भाषा ज्या महामानवानं या भारत देशामध्ये बोलली, त्या महामानवानं तुम्हाला सांगितलं होतं राज्यकर्ते जमात बनायचंय, तुम्हाला शासनकर्ते जमात बनायचंय. असं सांगितलं का शासनकर्ते जमात बनायला? कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचा अधिकार दिला. गावातल्या ऊसतोड मजुराच्या मेंढपाळाच्या मताला जेवढी किंमत, तेवढीच टाटा बिर्ला अंबानीच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. अरे गावोगावामध्ये जर तुम्ही आम्ही सगळे एकत्रित आलो, क्लास म्हणून एकत्रित आलो, संविधानाचं संरक्षण करायचं असेल, तुमचा आमचा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेत जायचा असेल, लोकसभेत जायचा असेल आणि तुम्ही जर एकत्रित आला तर जरांगे नावाचा चौथी नापास माणूस माझ्या बाबासाहेबांच्या संविधानाला चॅलेंज करू शकला असता का? तुम्ही आता परत एका विषयाकडे तुम्हाला, काल परवा सुप्रियाताई सुळे उत्कृष्ट संसदपटू, मी त्याला उत्कृष्ट संसदपटू म्हणत नाही, मी त्याला निकृष्ट संसदपटू म्हणतो. निकृष्ट. शरद पवार साहेबांच्या घरात जन्माला आल्या आणि सोन्याचा चमचा घेऊन खासदार झाल्या आणि आम्ही गेल्या गबाळ्यांनी मतदान केलं. रांगा लावून 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 आमच्या गावातलं लीड का माझ्या पुष्पातलं लीड, माझ्या वादातलं लीड का माझ्या, नाही 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 नाही, का आमच्या चुकीचं जातो काय नाही. अरे वाघासारखी माणसं तुम्ही, वाघासारखी माणसं गावाच्या गाव तुमची, तुम्ही एकत्रित आला ना. काय बोलावं, किती बोलावं, विजयादशमीचा कार्यक्रम आहे. त्या सुप्रियाताई सुळेंनी काल परवा उत्कृष्ट संसदपटू म्हणून ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांनी आरक्षणाबद्दल अक्कल बाळगली. तुम्ही आरक्षणाकडे काय भावनेनं पाहता? सुप्रिया सुळे आदल्या दिवशी बोलल्या आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजितदादा दुसऱ्या दिवशी बोलला की आरक्षण म्हणून आर्थिक कारणावरून मिळावं. कशावरून? आर्थिक गरिबाला आरक्षण मिळावं. अरे गरिबी येती जाती, पण एखादा बेरड समाजाच्या घरात पोरगा जन्माला आला आणि त्याने करोड रुपये जर कमवलं तर त्याची जात जात नाही. एखाद्या माझ्या नवोदय समाजातला तरुण कलेक्टर झाला आणि घराचं पत्र काढून त्याला स्लॅब टाकला तर त्याची जात नाही, कलेक्टर झाला तरी. अरे हाय रे, सरकारचा जावई आहे, आरक्षणाच्या माध्यमातून कलेक्टर झाले. जात ही जन्माला येते, जात आमची जन्माला येते. शेकडो वर्ष आमच्या जन्माला आमची जात चिकटली. आमच्या माणसाला जीव दिला तर बहेरजी नायकाच्या जीवा महाराच्या वारसांना
त्याला कधी दसरा मेळाव्यामध्ये मान सन्मान दिला नाही. कोल्हापूरला पण दसरा मेळावा होतो ना, तानाजी मालुसरेंच्या वारसांना बोलवलं जातं का? बहुजनांची भाषा तुम्हाला मला बोलावी लागल. हे संविधान सांगतं. काय सांगतं संविधानामधलं प्रियांबल? काय सांगतं? वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. ससाने साहेब, अरे आर्थिक नियोजन भरपूर झाली ना. हजारो आंदोलन केला. नितीन गडकरी पण बोलते काल आर्थिक निकषावर. अरे जात पात संपली असं वाटतं का? किती जात वर्चस्वाच्या भावनेतून तुम्ही बोलता. मुख्यमंत्री महोदय, आम्हा बहुजनांनी तुम्हाला खूप मोठ्या जबाबदारीनं आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवलं. पण मुख्यमंत्री महोदय, हे वाक्य ध्यानात ठेवा. मुख्यमंत्री महोदय, अजूनही आमचा तुमच्यावर विश्वास आहे, पण आता इथून पुढे हे वाक्य मी परत उच्चारणार नाही. मुख्यमंत्री महोदय, जरांगे नावाच्या चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ओबीसीची मसलत बुडवली. तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवलंय. एका जेलच्या माध्यमातून संपवलंय. आता वकील साहेबांनी सांगितलं, एखाद्या माणसाकडे कुर्ब्याचं सर्टिफिकेट मिळत नाही, पुरावा मिळत नाही, तर गावातील एखाद्या माणसाकडे जर कुर्ब्याचं सर्टिफिकेट असेल आणि त्यानं जर ऍफिडेव्हिट दिलं तर त्याला सर्टिफिकेट द्या. काय सांगतो जिहाचा अर्थ? गावातील कुळातील एखाद्या माणसाकडे, आता कुळ कुठनं शोधायचं? कुठनं शोधायचं कुळ? दगडेसाहेब, कुळ शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचा होता. गागाभट्टांनी कुळ कुठून शोधून आणलं? काशी विश्वेश्वर कुठनं वरनच कुळ शोधून आणलं. कुळ कुठलं? अरे जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मौर्य कुळ आहे. मग आता कुळातलं एखाद्या माणसाचं सर्टिफिकेट असल्यावर अख्ख्या कुळातल्या माणसाचं सर्टिफिकेट द्यायचं. हे झालं कुळ, गावकी आणि पुन्हा काय नातेसंबंध. एखाद्या मुलानं आंतरजातीय विवाह केला, तो उच्चवर्णीय बरोबर केला, तर त्या उच्चवर्णीय सगळ्या लोकांना सर्टिफिकेट द्यायचं. काय चाललंय? आंदोलन दळतंय आणि पुत्र पीठ खातंय. मुख्यमंत्री महोदय, एवढा बेजबाबदार, बेसुमार, घटना विरोधी, ओबीसीचं आरक्षण संपवणारा जी आर तुम्ही काढाल असं ओबीसींना अपेक्षित नव्हतं. आम्ही तुमच्या मागे आलो याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही आमचं आरक्षण संपवावं. आता परत एकदा सांगतो, उद्या पंचायतच्या निवडणूक आहे. आम्ही लोक रस्त्यावर फिरतोय. ससाने साहेब, तुम्ही आम्ही आमदार खासदाराची पोरं जरूर नाही, तुम्ही आम्ही गावागावातली शोषिताची वंचिताची भाषा बोलतोय. आता पंचायत राज मध्ये काय होईल? कुंभार साहेब नीट ध्यान देऊ का? 56,000 जागा तुमच्या चॅलेंज झाले. प्रत्येकाने पूर्वी सर्टिफिकेट काढलंय. पूर्वी निवडणूक व्हायची एका ओबीसी विरुद्ध दुसऱ्या ओबीसीची, माळ्या विरुद्ध दलगराची, दलगरा विरुद्ध कुंभाराची, कुंभारा विरुद्ध नाविकाची, नावी म्हणजे ओबीसी म्हणला. पडला तरी ओबीसी, आला तरी ओबीसी. आता ही येणारी निवडणूक मूळ ओबीसी विरुद्ध बोगस ओबीसी, कुणबीकरणाद्वारे आहे. आणि पुन्हा काय होणार ते सांगतो. पुन्हा होणार असतं बोगस कुणबी विरुद्ध बोगस कुणबी. आणि तुम्ही जो खरा ओबीसी आहे तो 3ऱ्या क्रमांकाला, 4थ्या क्रमांकाला, 5व्या क्रमांकाला. म्हणजे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. हे मला तुम्हाला जबाबदारीने सांगायचंय. आम्ही गावगाड्यातली पोरं आहे, आम्ही माणसं बघत नाही. 500 माणसं आलेत का, 1000 आलेत का? आता मराठवाड्यामध्ये आमचे सानप साहेब इथं बसलेत, बारगजे साहेब वगैरे, आमचे मुगडे साहेब, सगळे मंडळी इथं बसलेत. मराठवाड्यामध्ये आम्ही यायचंय जरी म्हणलं ना तरी 50,000, 60,000, 1 लाख, 1.5 लाख माणसं गोळा होते. एका गावात जायचं म्हणलं तर गावात घराला कडी कुरपा घालून लेकरा बाळा सहित, बाया बापड्या सहित, कष्टा घालून माझ्या माता भगिनी पड पावसात आमच्या आंदोलनाला आणि सभांना मेळाव्याला येतात. माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर आणि माळी समाजाला जर फक्त ठरवलं, गावातल्या बलुत्याला आलोत्याला माझ्या खंडोबाच्या साक्षीने सांगतो, या 18 पगड जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन जर ही दडी उचलली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा महाराष्ट्र आणि त्यांच्या संकल्पनेचा महाराष्ट्र तयार व्हायला वेळ लागणार नाही. लय मोठे बोलते, कोणाच्या जीवावर बोलते, कशाच्या जीवावर बोलते? अरे 10% जनांगेच्या
10% लोकसंख्येला जर एवढं सरकार घडत असेल तर तुम्ही 50-60% आहात आणि तरी एसटी बांधव हे 20% आहेत. झाले किती? 80%. 80% लोक एकत्र झाल्यावर आता म्हणाल सर हे कसं शक्य आहे? पवार साहेब, सुप्रियाताई, अजित दादा, रोहित पवार, सुनेत्रा वहिनी, पुन्हा कोण तो यजवेंद्र पवार, पुन्हा कोण पार्थ पवार, पुन्हा कोण जय पवार, आणि तुम्ही आम्ही जन्म कशाला घेतलाय? मत द्या. आणि ह्यांनी जन्म कशाला घेतलाय? वायू कारखाना. काय चाललंय काय? तुम्ही म्हणाल बाबा पवार नाही बोलते, पवार नाही बोलते, पवार नाही बोलते, बोला मला. त्याशिवाय तुम्हाला शत्रू दाखवल्याशिवाय तुम्ही लढायचं. तुमचं नुकसान काय झालं हे सांगितल्याशिवाय तुम्ही उतरतच नाही. आता किती बोलावं? खूप मी आता कन्क्लुजन कडे येईल. माझी तुम्हाला सगळ्या लोकांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्या लोकांनी उद्याच्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये खरा ओबीसी चालवा. 2 पावलं नवनाथजी, 2 पावलं बापूराव, 2 पावलं मागे यायचं. काय आहे पंचायतीमध्ये? झाला सरपंच, झाला पंचायत मेंबर, शाळेचं पत्र बसव, गटार येते रांका आणि लाईटीचा वर बसव, आणि पुन्हा लईच चांगलं काम करतोय म्हणजे की भाऊकी बांधा. आपण लग्नाला कधी जात नाही, गाव एकच जात, पण भाऊकी पाहुण्याला वेळा कारणावर बांधलं. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तिजोरीची चावी ठेवल्या आणि त्या तिजोरीची चावी नेमकी कोणाकडे आहे तर ती पवार कुटुंबीय. तुमच्या आमच्यावरती दैन्य, दास्य, दारिद्र्य येण्याचं कारण जे कोण असेल तर ते पवार कुटुंबीय आहे. ते कधीही सत्तेच्या बाहेर नव्हते झाले, आणि अमित शहाची सत्ता आली, पवार साहेबांचं पटका. उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, अजितदादा पवारच अर्थमंत्री, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, अर्थमंत्री अजितदादा पवार. निवडणुका संपल्या की बाजारांचा कारखाना आजारी पडतो. कारखाना आजारी पडलं 100 कोटी, 125 कोटी, 75 कोटी, 150 कोटी, आणि तुमच्या आमच्या आश्रमशाळा स्कॉलरशिपला पैसे नाहीत मिळणार. तुमच्या पोरांनी शिकायचं नाही. एखाद्या घिसाळ्याचा कारखाना आहे कोणी हात वर करून सांगता का मला? एखाद्या सुतारानं चिलिंग प्लांट टाकलाय कोणी हात वर करून सांगता का? एखाद्या नाविकानं सुतगिरणी काढली कोणी हात वर करून सांगता का? आणि हे झाल्यापासून ते आलो ते आपण बहुसंख्येने असणाऱ्या धनगर, माळी, वंजारी आपण एखादा दुसरा अपवाद मला हात वर करून सांगता का? कारखाना काढला जिल्ह्यांना सांगा बरं तुमचे कारखाने किती? आईच्याला सांगायचं. महाराष्ट्रामध्ये तुमचे कारखाने किती सांगता? त्यामुळं तुमच्या आमच्यात फूट पाडायचे ना, अरे मायाने धनगरने बजेट खाल्लंय, तुम्हाला काही मिळूच दिलं नाही, आणि 1% बजेट दिलंय तुम्ही आजपर्यंत. काय खलासा लिहायचं, काय खलासा बजावलं? माझी गावगाड्यामधल्या ओबीसींना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुमचं आरक्षण आज रोजी केलंय, हे आरक्षण वाचवायला फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाही. तुम्हाला परत या महामानवाचे विचार डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. तुमच्या हक्क अधिकाराचं जे आरक्षण वाचवावं लागेल. इथल्या राज्यकर्त्या लोकांना विस्थापितांचा लढा, विस्थापितांचा आणि बघा हो माहिती का, दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचा माणूस होता. अरे एमपीएससी करणारी पोरं त्यांना विधानसभेची तिकीट दिली. त्यांनी स्पर्धा परीक्षेची पोरं अभ्यास करायला तिकीट दिली, ते आमदार झाले. पंजाबमध्ये महाराष्ट्रापेक्षा वाईट परिस्थिती पंजाबमध्ये होती. पंजाबमध्ये एका घराच्या बाहेर आमदाराची खासदारकी कधी जात नव्हती. सगळ्या लोकांना पराभूत करून तो मान नावाचा मुख्यमंत्री तिथे तरी दिला की नाही? गावगाड्यामध्ये तुम्ही आम्ही बहुसंख्येनं आहोत, मायक्रो नाही तर मेजर आहोत. ओबीसीचा हा कॉन्सेप्ट आपण सत्यात उतरूया. माझ्या आज जिजोरी गडावरती या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं नवनाथजी, बापूराव, तुम्ही सगळ्या लोकांनी हा जो संकल्प सोडला, आपण या मल्हार चरणी, खंडोबाच्या चरणी आपण तरी उतरूया आणि 18 पगड जातीच्या लेकीचे हात जोडूया. आता काही म्हणाल हे काल्पनिक आहे,
कुठं सत्तेत येतो का? ह्याचं काय आहे, हे कुठं होत असतं का? काय काशीराव नावाच्या माणसानं काय कारखाने होते का, त्याच्याकडे पैसे होते का? लोकांना वर्गाने त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि कुठं कॉन्ट्रॅक्ट छाप, कुठं काय छाप, कुठं सभापती, कुठं काय कर, ते उत्तर प्रदेशमध्ये 4 वेळा मुख्यमंत्री बनवण्याचं काम त्यांनी केलं. काय आपण खाली कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या आहे, त्यामुळे खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही बोलू शकतो. सभेमध्ये वेगळं बोलावं लागतं. माझ्या पत्रकार बांधवांना माझं सांगणं आहे, तुम्ही सभेमध्ये वेगळं बोलावं लागतं, बाईटमध्ये वेगळं बोलावं लागतं, डिबेटमध्ये वेगळं बोलावं लागतं. आता तुम्ही ठराव मांडलेले आहेत ना, जिल्ह्याचा ठराव तर आहेच. आणि आपण सत्तेमध्ये जाऊ, आपण युनिव्हर्सिटी उभ्या करू. अहो, राजाची शाहू महाराजांच्या नावानं मायावती मुख्यमंत्री झाली, त्याच वेळी तिथं युनिव्हर्सिटीला नाव दिलं गेलं ना राजाची शाहू महाराजांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार कुणी दिला? भारतरत्न पुरस्कार विश्वनाथ प्रताप सिंग नावाच्या माणसाला दिला. तुमच्या आमच्या बघा ओबीसीच्या नेतृत्वावरती अजिबात अविश्वास किंवा कुठंही अंडरएस्टिमेट होईल असं बोलायचं नाही. मुंडे बघतील, निश्चित बोलतील, आमचे भुजबळ साहेब निश्चित बोलतील, ते भूमिका घेत आले. आता घरात भावा बनायची वेळ नाही. शेवटचं एक वाक्य सांगतो आणि माझं मनोगत थांबवतो. मनोज जरांगे नावाचा खुळकट माणूस आता म्हणतोय, ज्या जातीचा माणूस बोलत त्याच्या जातीला टार्गेट करायचं. म्हणजे मायाचा बोला की त्याला ओबीसी नेता म्हणायचं नाही, त्याला मायाचा म्हणायचं. धनगराचा बोला की त्याला ओबीसी नेता म्हणायचं नाही, त्याला धनगराचा म्हणायचं. म्हणजे तुम्ही आजपर्यंत काही झकमारी केली, हेच केलंय ना. धनगराला एसटीचं आंदोलन उभं करायला लावायचं, बंजाराला म्हणायचं तुम्ही एसटीचं आंदोलन उभं करा. त्या बीडमध्ये त्या जालन्यामध्ये आंदोलन उभं राहिलं. पंडित हा सोडलं की हे शरद पवारांचे चेहरे समाज आहे. आणि आम्ही बारामतीमध्ये आम्ही उपोषण केलं 2014 ला. 9 दिवस आम्ही तिथे उपोषणाला बसलो होतो. आता बारामतीचा सगळा नगरसेवक तुला आला यांना. आणि काल परवा आमचा दीपकराव बोराडे एसटीच्या आंदोलनाला बसला. त्यांच्या आमदारांचे खासदारांचे वाहन लागले. वाहन काय पाहिजे दीपकराव, कसं करायचं दीपकराव, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. अरे तुम्ही आजपर्यंत आमच्या बाळापुराव्यांच्या आमच्या हक्क अधिकारांचं आमचं शोषण तुम्ही केलं, त्यावेळी तुमचा आमचा प्रश्न तुम्हाला दिसला नाही. आता ओबीसी मध्ये फूट कशी पाडायची? धनगराला वेगळं पाडायचं, बंजाराला वेगळं पाडायचं, भुजबळ साहेबांना शिवाय दिले की भुजबळाला वेगळं पाडायचं. बाबांनो, आता जातीमध्ये भांडायची वेळ नाही. आता पातीसाठी भांडायचं, आता कास्टसाठी भांडायची वेळ नाही. आता ओबीसी कास्टसाठी भांडावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नामधलं तुमच्या आमच्या सर्वांच्या हक्क अधिकाराचं संविधान वाचवावं लागेल. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. तुम्ही सर्व लोकांनी शांत चित्तानं आमचं मनोगत ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता सांगतो की इथं सर्व प्रवर्गातील लोक आले. इथं घडशी समाजाच्या लोकांनी आमचा सत्कार केलाय, इथं कुंभार समाजाच्या माणसाने आमचा सत्कार केलाय, इथं वैदू समाजाच्या माणसाने आमचा सत्कार केलाय. मग इथं बसलेले आमचे शिवानंद जे आहेत, आमचे मंगेशराव जे आहेत, सगळी माणसं आहेत. आता नाव कुणी राग मानू नका. 18 पगड जातीचा खऱ्या अर्थानं हा जेजुरीच्या सोनेरी नगरीमध्ये आत्मभान देणारा, स्वाभिमान जागृत करणारा, बाबासाहेबांचं संविधान आणि निवडणुकीमध्ये तुमची आमची वृत्ती, तुमची आमची दिशा कशी असली पाहिजे हे वास्तव आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. शेवटी बाबासाहेब म्हणले होते, हे संविधान जर योग्य माणसाच्या हातात केलं तर परत भारत देश नंदनवन होईल. पण हेच संविधान जर जातीयवादी लोकांच्या पावण्या आवड्यांच्या हातामध्ये गेलं तर एका दिनदलितावरती ओबीसी वरती परत भीक मागायची वेळ येईल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचं होतं. आता इथल्या राज्यकर्त्या लोकांनी तुमचं आमचं काय केलंय हे तुम्हाला आम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही सगळ्या लोकांनी शांत चित्ताने बोलायचं होतं. वेगळंच बरं का, लई इतिहास सांगायचा होता, गुरुदर्शन थायमर सांगायचा होता, खूप पशुपालकांनी काय केलं ते सांगायचं होतं, संस्कृती सांगायची होती. भव्य मेळावा आहो, पुढच्या वर्षीचा मेळावा दसऱ्याचा असा भागात नाही. पुढच्या वर्षीचा मेळावा हा चौकात पालखी मैदानावर, आणि पालखी मैदानावरची जागा पुरी पडणार, स्क्रीन लावावी लागणार. अरे जेजुरीच्या
खंडोबाच्या नगरीमधला हा मेळावा आहे असा तसा अजिबात नाही. तुम्ही ज्या उमेदीनं हा कार्यक्रम घेतला, तुमच्या बरोबरच्या सगळ्या सहकार्यांना अभिवादन, आभार मानतो त्यांचं. आणि हा ओबीसीचा लढा असाच चालू राहील. मंगेशजी ठामपणाने आपल्याला पुढे जायचंय. आपलं जनरेशन एक आहे. त्यामुळे अरे महाराष्ट्र म्हणजे काय आम्ही सांगू, तुम्ही लय राजकारणाच्या जोरावर उड्या मारताय ना, एक दिवस नाही तर तुमच्या कारखान्याचे धुराळे, नाही तर जमीन केले तर महाराष्ट्रामध्ये क्रांती काय असते आणि बाबासाहेबांच्या लोकशाहीच्या मताचा अधिकार काय असतो आम्ही तुम्हाला येऊ घातलेल्या कालावधीमध्ये निश्चित सांगू. धन्यवाद. जय मल्हार, जय हिंद.